रंजे, अगं रंजे, काय झालं? का रडतीयस तू? यांनी मारलं मला. तू रडू नकस. सांग, नीट सांग मला काय झालं. गोपाळ मला लेखासारखा आहे ना, म्हणून म्हणलं का गोपाळच्या लग्नात वाईच त्याला काही करावं, वाईच आपली हाऊस मौज करावी, म्हणून यासनी पैसा मागितलं तर. दुसरं येतच काय ग त्यासनी? बाहेर तमाशाला जा, तालमीला जा, आणि घरी येऊन जगाचा राग बायकांवर काढा. आपण बायका त्यांच्या सेवेकरता आणले त्यांनी. आपण बायकांनी पैसा नाही मागायचं, वर आवाज करून बोलायचं नाही, नुसतं रांडा वाडा आणि उष्टी काढा, आणि ते जे म्हणतील ते करा. पण आपल्या बाया माणसाची पण एक मन असतं ना, ते आपल्या नवऱ्याने जपावं. पण नाही, अशी शिकवण कोणी दिलीच नाही. तुला सांगते, पैशाच्या बाबतीत एवढा चिंगूस माणूस मी कधी बघितलाच नाही. पण तू ग त्या माणसाच्या नादी लागूस. तू काय नाही केलंस गोपाळच्या लग्नात, तर घरातली माणसं तुझ्यावर रुसणार आहेत होय? असं काय करतेस? गोपाळची हळद आणि त्याची बारकी आई नसेल तर गावातल्या बायका नावं ठेवतील. चल, आत्ताच बाहेर समध्या बायका तुझ्याबद्दल विचारत होत्या. चल जाऊ, चल उठ. माझी सोबत असून मी किती समजून घेते मला. सावत नंतर मी तुला भन मांडले, आणि थोरली भन धाकटेपणीची काळजी घेणार नाही तो कोण घेणार?